I have a question, couple of questions from a business perspective. First question is overall production cost. There ought to be certain escalation in production cost. May I know what is the percentage of conventional casting and when you switch over to green casting? Or it's going to be stable? We are really working on economic terms. I personally feel that there should be a saving if at all you move on to these greener castings, because they call for all recycled material and the virgin material that has been used. But as of now, if you see, it has been charged at a premium. If at all you tend to move towards any kind of organic or let's say some non-processed things or non-processed products that you get into the market, those are more costlier. Even if you go for an organic vegetable काही म्हणजे ऑर्गॅनिक आता काय ऑर्गॅनिकच्या नावाखाली आज चार्ज जास्त केला जातो बरेच ठिकाणी. And I personally don't think it costs, rather it is other way around. It is something that needs nothing. Rather, you have to just keep producing through recycle. But now, since this being new terminology, the scale of production of any organic thing is hardly anything, so that might cost as of now. But in long term, as the volume scales up, it would be economical, more economical. Thank you. Second would be the talk of the global issue, Trump tariff, because Mangesh exports his products to Tesla, what in the introduction we had mentioned. How are you? What is the effect and how you are mitigating, or how the government of India is helping you also? Yesterday the same question I asked Chandrasekhar Reddy sir also. Please. Because the people should know. They should not fear of all these things. That's what. This is a typical pressure tactic. Things won't work like this. कारण ही एक आतापर्यंत एक काय म्हणूया ही एक पद्धत म्हणा, नाहीतर एक समाजातली एक हे झालेली आहे, म्हणजे सेट झालेलं आहे की डेव्हलपिंग कंट्रीजनी कसा हात द्यायचा डेव्हलप्ड कंट्रीजना, नाहीतर डेव्हलपिंग कंट्रीजना कशी मदत करायची. तर डेव्हलप्ड कंट्रीज हॅव ऑलवेज प्लेड अ वायटल रोल आणि दे कॅन नॉट प्रोड्यूस things in house. They have to move towards services in long term. आणि मॅन्युफॅक्चरिंग जे काय प्रायमरी सेकंडरी जे काय सर्व्हिसेस आहेत ह्या तुम्ही डेव्हलपिंग नाहीतर हळूहळू अंडर डेव्हलप्ड कंट्रीजमधून बाय करायला सुरू करता, विच बिकम्स मोर कॉस्ट इफेक्टिव्ह फॉर दॅम. त्यामुळं डेव्हलप्ड कंट्रीजमध्ये कायम टॅक्सेस झिरो राहिलेले आहेत, कारण दे नीड टू इम्पोर्ट मेनी थिंग्स. डेव्हलपिंग कंट्रीजना प्रमोट केलं जातं ते की तुम्ही आम्हाला प्रोड्यूस करून द्या, टेक्नॉलॉजी इज बीन शेअर्ड बाय डेव्हलप्ड कंट्रीज टू डेव्हलपिंग कंट्रीज. आणि हे तयार करत असताना त्यांची स्वतःच्या इथं जर कुठून बाहेरनं काय महागातल्या गोष्टी आल्या, म्हणजे काही गोष्टी आल्या बाहेरून, तर त्यांची स्वतःची इंडस्ट्री त्यांना जपायला लागते डेव्हलपिंग कंट्रीज, कारण दे आर नॉट स्टेबल कंपनीज, दे आर इमर्जिंग कंपनीज और इमर्जिंग मार्केट्स. तर त्यामध्ये त्यांचे स्वतःचे प्रोडक्ट्स त्यांना टिकवायला एक हायर टॅक्सेशन बँड लावलं जातं, जेणेकरून बाहेरनं कोणतरी येऊन आहे ते मार्केट डिस्टर्ब करू नये. ही एक काय म्हणजे एक समाजामध्ये ही असं एक सेट झालेला आहे, डेव्हलपिंग अंडर डेव्हलप. मधूनच उठून ह्या सगळ्या सिस्टमला चॅलेंज करणे असं होत नाही. ते उद्या फॉर दॅट मॅटर अमेरिकेने हे जरी ठरवलं इंडियासारखं मेक इन इंडिया करायचं किंवा मेक इन चायना करायचं वगैरे, इट इज नॉट गोइंग टू बी अफोर्डेबल ॲट ऑल. होणारच नाहीये. आणि हे 50% जी काही ड्युटी सांगतात, 50% ह्यांच्या आतले लोक जर 100 रुपयाची गोष्ट 150 रुपयाला घेणार आहेत का हे पहिल्या त्यात ठीक आहे, आपण इनकॉम्पिटेटिव्ह होऊ, आपण तिथं कॉम्पिटिशनमध्ये राहणार नाही हे नक्की. कारण ती लोक टिकणार आहेत का 150 रुपयाला? म्हणजे आज एखादी गोष्ट, आज तुम्ही काय समजा एखादी गोष्ट, आज तुम्ही जो मोबाईल घेता समजा एक 10,000 रुपयाचा मोबाईल, उद्या फट्ट करून त्याची किंमत जर 15,000 रुपये झाली तर त्याची बाईंग पॉवर कशी खाली जाईल? नाहीतर महागाई आज जर वाढली मार्केटमध्ये, तर आज आपली 5-7% महागाई झाली तर आपण सरकारला म्हणतो की महागाई वाढली. इथे इन्फ्लेशन जर 50-50% जर वाढायला लागलं तर सरकार पडेल तिथलं. त्यामुळे इट इज नॉट
काय हे प्रॅक्टिकल नाही आहे जे काही चाललंय ते. हा खेळ चाललाय आणि येस, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया वुड डेफिनेटली कम आउट ऑफ इट. वी आर नॉट गेटिंग इन टू दिस फाईट. आपण कुठेही त्याला अग्रेसिव्हली कुठेतरी रिॲक्ट करून वी आर डिस्कसिंग. इट्स अ रिलेशन, वी आर डिस्कसिंग. म्हणजे एकानं पुढच्यानं बोललं की आपण लगेच त्याला उलटं बोलणं, मग ते भांडणं कुठं जातील माहिती नाही. त्यामुळे इंडिया इज प्लेइंग अ व्हेरी गुड रोल इन टू दिस. कुठेही काय बोलत नाही, दे आर इन टू निगोसिएशन्स आणि हे मॅटर सॉर्ट आउट होईल. ठीक आहे, अंदाज की एक 10-20% टॅक्स येईल, 10% ते टॅक्स बेस टॅक्स वाढेल, कारण त्याचा इंडियाला फार काही फरक पडत नाही, कारण दे आर टोटली डिपेंडंट ऑन इंडिया इन चायना. त्यामुळे त्यात काय मोठा फरक पडणार नाही आहे. हे सगळं हे आता फक्त नेगोसिएशन चालू आहेत, चर्चा चालू आहेत. त्या चर्चेमध्ये बाबा जर चर्चा सक्सेसफुल झाली नाही तर हे करणार असं आधीच सांगून ठेवणे, हे खेळ चालू आहेत. बट लेट्स सी, थिंग्स वुड टर्न आउट. पुढच्या 2-3 महिने पहिला 10% लावला, नंतर 25% लावला, आता 50%च्या गोष्टी चालल्या आहेत. जर ही लास्ट वीक ऑफ ऑगस्टची मीटिंग सरळ झाली नाही वगैरे असं नाही होते. शेवटी आपल्याला काय मोठा फरक पडणार नाही इंडियाला. ते मौर्या सर मी 2 मिनिटं बाजूला ठेवतो. इंडियाला पण फार मोठा फरक पडणार नाही त्याचा. तर US मध्ये जर 50% महागाई जर वाढली रातोरात तर तिथं गोंधळ होत असेल. त्यामुळे हे इट्स अ मॅटर ऑफ टाइम, सॉर्ट आउट होतील गोष्टी नक्कीच. थँक्यू. नमस्ते सर.